समर्थ. स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये. आपल्यावरती खूप अडीअडचणी येत असतात किंवा आपली एखादी इच्छा असते ती पूर्ण होत नसते. मग आपण सगळे उपाय करून थकतो आणि शेवटचा आपला उपाय असतो तो म्हणजे आपला देव, परमात्मा, भगवंत. ज्या देवाला आपण मानतो त्या देवाला आपण नवस करत असतो. बघा, पूर्वीच्या लोकांचा नवसावरती खूप विश्वास होता. कोणतेही कार्य, कोणतीही त्यांची इच्छा असेल त्या पूर्तीसाठी ते नवस करायचे आणि ते फेडायचे देखील आणि त्यांचा नवससुद्धा पूर्ण व्हायचा. आणि आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट मनापासून देवाला मागितली ना तर देव ती गोष्ट नक्कीच आपल्याला देत असतात. तर यासाठी आपण नवस करत असतो. तुमच्या यथाशक्तीने, इच्छेने तुमची जसा पण नवस असेल की मी दर्शनाला येईल, मी हे अर्पण करेल किंवा असे काय काय ज्याला जसे वाटेल तसे लोक नवस करत असतात. पण असं होतं ना की आपण एखादा नवस करतो, आपला नवस पूर्ण पण होतो, पण तो नवस फेडायचा राहून जातो आणि त्यामुळेच मग आपल्याला अटाअटी सुरू होतात. कारण ज्याप्रमाणे आपण देवाकडून खूप अपेक्षेने काहीतरी मागून घेतलेलं असतं, तसंच देवाला सुद्धा आपली अपेक्षा लागलेली असते की याने जे बोललं होतं, जे कबूल केलं होतं ते पूर्ण करावं. आणि त्यामुळेच आपल्याला थोडाफार का होईना त्रास होत असतो किंवा आपल्या मनात सुद्धा राहून जातं की हो, मला नवस पूर्ण करायचा आहे. आणि असे दिवस जातात निघून आणि मग आपल्या लक्षातच येत नाही की आपण कोणत्या देवाला नवस केला होता किंवा काय नवस केला होता. आणि मग याविषयीचं जर उत्तर असेल ना तर त्यावरती खूप छान असा उपाय आहे. तर तोच मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपण जेव्हा एखाद्या देवाला नवस करतो आणि नवस विसरून जातो तर काय करायचं? सगळ्यात देवांचे देव महादेव यांची भेट घ्यायची. कारण देवांचे देव महादेव हे सर्वश्रेष्ठ आहेत. दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं. महादेवांना एक मूठ तांदूळ, एक नारळ आणि दूध अर्पण करायचं. फक्त इतकीच सेवा आपल्याला दर सोमवारी फक्त 11 सोमवार करायचं आहे. प्रत्येक सोमवारी म्हणजे 11 सोमवार मोजून घ्यायचे. दर सोमवारी मंदिरात जायचं, महादेवाला एक मूठ तांदूळ, एक नारळ आणि दूध अर्पण करायचं. खूप भक्तिभावाने तुम्ही हे करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला महादेवाला सांगायचं आहे की मी नवस केला होता, पण कोणता नवस केला होता आणि कोणत्या देवाला केला होता हे मला आठवत नाही आहे. कृपा करून तुम्ही माझी सेवा ही स्वीकार करा आणि मी केलेल्या नवसाची क्षमा प्रार्थना मला द्या. असं जर तुम्ही 11 सोमवार केलं ना तर तुमचा कुठलाही नवस असू द्या, त्या नवसाची क्षमा प्रार्थना तुम्हाला भेटणार आहे. पण असं करू नका की तुम्हाला नवस आठवतोय, कोणत्या देवाला केला तोही आठवतोय, पण तरीसुद्धा तुम्हाला नवसाची क्षमा प्रार्थना पाहिजे म्हणून तुम्ही महादेवाला हा उपाय करताय. असं नका करू. तुम्ही खरंच जर नवस विसरला असाल ना तर नक्कीच हा उपाय तुम्ही करू शकता आणि महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सगळ्या अटाअटी दूर होऊ शकतात. कारण महादेवापर्यंत केलेली सेवा ही सर्व देवांपर्यंत पोहोचत असते. कारण देव इथून प्रत्येकी एकच असतो. पण मी सुद्धा बहुतेकदा ऐकलेलं आहे की जर आपण एखादा नवस केला आणि तो फेडला नाही तर खरंच अटाअटी सुरू होतात. म्हणून तुम्ही जर एखादा नवस केला असेल ना तर तो नक्कीच फेडून टाका. आणि जर तो नसेल लक्षात राहिला तर हा उपाय 11 सोमवार करून तुम्ही नक्कीच करू शकता. कारण उपायसुद्धा अगदी साधा आणि सोपा आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.